2024-25 ची MBA कॅपराऊंडची प्रोसेस कधी सुरू होणार आहे अशा प्रकारचे विद्यार्थी कमेंट्स करत आहेत। तर या वर्षीची कॅपराऊंडची प्रोसेस आहे ही भरपूर लेट झालेली आहे, कारण मागच्या महिन्यामध्ये जो CETचा रिझल्ट लागला होता म्हणजे MBA CETचा रिझल्ट लागून झालेला आहे आणि त्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत कॅपराऊंडची प्रोसेस सुरू झालेली नाही आहे। तर जे ही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे याची या महिन्यामध्ये फायनल मीटिंग होऊन राहिलेली आहे आणि फायनल मीटिंग झाल्यानंतर शेवटच्या आठवड्यामध्ये MBA आणि MCA यांची कॅपराऊंडची प्रोसेस सुरू होणार आहे। सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जे डॉक्युमेंट्स लागणार आहे आपल्याला त्या डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा आणि त्याची जी लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित रेडी करा, कारण ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला 1% वेळ मिळणार नाही आहे, कारण कमी दिवसामध्ये ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करण्यात येणार आहे। तर बघा यामध्ये एक माहिती दिलेली आहे, ती केंद्रीय ॲडमिशन प्रोसेस म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसचे जे ही मीटिंग्स किंवा फायनल डिसिजन घ्यायचे आहेत ते 29/6/2024 पर्यंत असणार आहे। यामध्ये टाइम टेबल दिलेला आहे, म्हणजे या तारखेपर्यंत यांच्याकडून टाइम टेबल प्रसिद्ध करू शकतात। होऊ शकते ही मीटिंग टाइम टेबल किंवा कोणत्या तारखेला ही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस सुरू करायची याबद्दलची मीटिंग सुद्धा असू शकते। म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या वीकमध्ये तुमची MBAची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे। सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा आणि त्यानंतर सर्व जे अपडेट असेल ते तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।